नमस्कार, मी ज्योतिषी आभा करंदीकर अनुचरणी आभाश्री या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते। ज्योतिषशास्त्र आणि आपल्या पूजा यांचा काही संबंध आहे का असे अनेकांना प्रश्न पडतात। आपण श्रावण महिन्यात अनेक वेळा पूजा करतो। प्रत्येक पूजेमध्ये नवग्रहाची पूजा केली जाते, नवग्रह स्तोत्र म्हटली जातात। अनेक ग्रहांच्या बद्दल आपल्याला जेव्हा काही अडचणी येतात तेव्हा मग आपल्याला मार्गदर्शक जे असतात ते सांगतात की त्या ग्रहाचे मंत्रोपचार करा किंवा अशा प्रकारे आपल्याला माहिती दिली जाते। अनेकांना प्रश्न पडतो की एवढे ग्रह लांब असताना तुम्ही इथे तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार आहे, कशाला ती पूजा करायला पाहिजे, अशा पद्धतीचेही प्रश्न येतात। जसे की चंद्र लांब आहे आणि भरती ओटी इथे कशी होते, असे अनेक प्रश्न पडतात। पण ही नवग्रहाची पूजा आपण का करतो, त्याच्या मागचं ज्योतिषीय काही कारण आहे का, हे समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। आपल्याला एक नक्की माहिती आहे की आपल्या ज्या पूजा अर्चना आहेत या पूजा अर्चनांमध्ये पिंडी ते ब्रह्मांडी ह्या विषयानुसारच तो मान मांडलेला दिसतो। मग त्याच्यामध्ये पाणी म्हणजे पंचमहाभूत आहेत, तसेच हे नवग्रह पण आहेत। या नवग्रहांमध्ये पिंडीत ते ब्रह्मांडी याप्रमाणे पिंडात काय मग बदल आहे, कारण बाहेर आपल्याला ते दिसतात। मग पिंडात त्यांचा रोल काय तो पण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। कारण आजपर्यंत अनेक लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण ह्या व्हिडिओ मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे की आपण नवग्रहाची पूजा आपल्या सनातन धर्मानुसार का करतो, पिंडामध्ये आपण ह्या नवग्रहांचा रोल काय आहे आणि आपण त्याच्यामध्ये कृतज्ञता त्यांची पूजा अर्चना करून का करतो, हे प्रत्येक मुलापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे। कारण आपला हा जो पिंड आहे ना, हा मातेच्या उदरामध्ये तयार होताना या 9 ग्रहापैकी 7 ग्रहांचं महत्त्वाचं काम आहे। त्यातले जे 2 ग्रह आहेत राहू केतू हे छायाग्रह आहेत आणि बाकीचे जे ग्रह आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत की रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी हे जे ग्रह आहेत हे आणि हे 2 ग्रह असे म्हणून ही नवग्रहाची पूजा केली जाते। पण आता डॉक्टर आपल्याला सांगतात जेव्हा गर्भधारणा झाली की किंवा त्या कालावधीमध्ये आपण कन्सल्टेशन करायला गेलो की कुठल्या महिन्यात काय होणार आहे काय नाही याची माहिती देतात। पण ही सगळी माहिती वेदकाळापासून आपल्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे, पण ती आपल्यालाच माहिती नव्हती। ती आज समजून घेऊयात की आपला जन्म कशा पद्धतीने झाला, आपल्याला त्वचा कोणी दिली, आपल्याला केस कोणी दिले, काय काय कसं कसं झालं हे समजून घेऊया। आपल्याला माहिती आहे की मातेच्या गर्भामध्ये जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा पाण्याचा बुडबुडा असतो, असा शब्द संत वचनामध्ये बरेच वेळा लिहिलेला आहे की आपण एका पाण्याच्या बुडबुड्यापासून तयार झालेला आहे, की तू किती अहंकार करशील एका पाण्याच्या बुडबुड्याच्यापासून तू तयार झालेली आहे, हे त्यांना त्यांच्यातनं सांगायचं होतं। पण ते खरंच आहे। शुक्र ग्रहाचा अमल हा पहिल्या महिन्यामध्ये असतो। ज्या महिन्यामध्ये ही गर्भधारणा होते ही मात्या पित्याला माहितीही नसते, पण त्या पाण्याचा बुडबुडा तो महिना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत असतो। मग 1 महिना झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात काय तयार होतं, तर दुसऱ्या महिन्यामध्ये मंगळाचं अस्तित्व आहे, तर मंगळाचं कारकत्व आहे। मंगळ ग्रह आपल्याला माहिती आहे, मंगळ हा अग्नितत्वाचा आहे। प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता, अशा उष्णतेचं विविध पद्धतीने मांडणी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये केलेली आहे की केवढ्या प्रमाणात ती उष्णता आहे। अशा उष्णतेमध्ये तो पाण्याचा बुडबुडा आपलं अस्तित्व टिकून ठेवणार का, हे खूप महत्त्वाचं आहे। एक साधा जन्म, एका बालकाचा जन्म असा सहज सोपा नाही, त्याला किती पद्धतीने अडचणींना सामोरं जावं लागतं हे आज आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहोत। दुसरा महिना जो आहे तो मंगळाचा आहे। आता याच्यासाठी मी एक उदाहरण देते। पाण्याचं मोठं पातेलं भरलेलं आहे, भरपूर पाणी भरलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात खालनं अग्नी दिलेला आहे, बराच वेळ अग्नी दिलेला आहे, वाफ होऊन निघून जाते, सगळं पाणी आटलं तरी बारीक एक रेती तयार राहते किंवा मातीचा कण राहतो, काहीतरी अस्तित्व तिथे राहतं। हे जे अस्तित्व आहे म्हणजेच आपण आहोत। जसं मी मगाशी म्हटलं तसं की पाण्याचा बुडबुडा याला अग्नी मिळाला दुसऱ्या महिन्यामध्ये, तरी त्याच्यात तो तग धरून राहिला
की मग त्याची आता पुढची एक घटना चालू होते, त्याला छान एक अस्तित्व निर्माण होतं. 3ऱ्या महिन्यामध्ये गुरुचा अंमल आहे. आता ते जे सगळं आहे त्याचं संचय करणं हे काम गुरुचं आहे. गुरुग्रहाकडे संचयाचं काम असल्यामुळे एक गोळा तयार होतो असं आपण म्हणूया. एक साध्या सोप्या भाषेत मी बोलते, हे ऐकायला कधी कधी जड वाटेल पण ते खरंच सत्य आहे. असा गोळा तयार होतो. हे 3 महिने पूर्ण झाल्याशिवाय आपल्या घरातल्या ज्या वयस्कर स्त्रिया आहेत त्या आपल्याला नेहमी सांगतात, 3 महिने पूर्ण झाल्याशिवाय कोणाला बोलू नकोस, चोरोटी भरल्याशिवाय कोणाला बोलू नकोस. चोरोटी जी आहे ही 3ऱ्या महिन्यानंतरच माहेरी भरली जाते आणि मग ही गोड बातमी सगळ्यांना सांगितली जाते. त्यामुळे शुक्र, मंगळ आणि गुरु या तिघांचं काम झालेलं आहे. आता तो अस्तित्व, तो गोळा आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. मग 4थ्या महिन्यामध्ये रवीचा संबंध येतो. मग रवी काय करतो तर रवी अस्थि देण्याचं काम करतो. म्हणजे शरीरातली जी हाडं आहेत ना बारीक बारीक ती सगळी आहेत ती रवीकडे आहेत आणि ही रवी आपल्याला अस्थि दिल्यामुळे शरीराला हात पाय जे आकार आहे तो मिळतो. त्यानंतर तोच रवी त्या गर्भाला लिंग प्राप्त करून देतो. म्हणजे स्त्री पुरुष जे काय आहे तर ते लिंग प्राप्त करून द्यायचं काम रवीकडे आहे असं शास्त्र सांगतं, ज्योतिषशास्त्र सांगतं. 4था महिना झाल्यानंतर मग कोणाचं काम आहे तर चंद्राचं काम, जलतत्वाचं. आता अस्थि निर्माण झाल्या, तुम्हाला हाडं निर्माण झाली पण त्याला आवरण, त्याला प्रोटेक्शन, ते काम त्वचा देण्याचं काम चंद्र करतो. मग त्याच्या पुढचा महिना जो येतो तो 6वा महिना येतो. या 6व्या महिन्यामध्ये कोण काम करतं. आता त्वचा मिळाले तर आपण जर पाहिलं तर आपल्याला छोटे छोटे म्हणजे रोम, अगदी केस बारीक आहेत, पूर्ण त्वचाभर आपल्याला त्याला प्रोटेक्शन म्हणून हे केस आहेत आणि तशीच नख आहेत. हे काम शनीचं आहे. शनी वायुतत्वाचा आहे आणि केस आणि नख देण्याचं काम तो करतो. म्हणून पूर्वीच्या काळी जेव्हा अंधार होता, आजकाल सारख्या ट्यूब नव्हत्या, तेव्हाही आपल्याला आधीपासून सांगत आले की शनिवारी केस कापू नका, नख कापू नका. तर ते आताच्या काळात काय करायचा हा भाग वेगळा, परंतु तो शनीच का निवडला तर हे आपण फक्त समजून घेऊया की शनीने आपल्याला केस आणि नख दिलेली आहेत तर त्यामुळे त्या वारी तरी बाई तुम्ही काही करू नका अशी त्यामागची संकल्पना आहे, ती आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर 7वा महिना येतो तो बुधाचा. बुद्धी प्राप्त होते. आता मी विचार केला तर 5व्या महिन्यापासून हळूहळू हालचाल आपल्याला दिसते, कुठेतरी थोडीशी म्हणूनच कधीतरी अशी हालचाल दिसते कारण जलतत्व होतं चंद्राचं. पण आता बुध आला, बुद्धी आली. त्याला बुद्धी आल्यानंतर काय हवंय नकोय कसं करायचंय हे सगळं हळूहळू ती छोट्याशा जीवाला ती बुद्धी प्राप्त झाली. 7वा महिना मग त्याची मागणी सुरू झाली. ज्याला बुद्धी आहे ना तो मागणी करतो, मला हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या बुद्धींच्या बद्दल बोलत नाहीये मी, पण बुद्धी महत्वाची आहे, ही बुध देतो. 7वा महिना झाल्यानंतर मग डोहाळ जेवण हा प्रकार आपल्याकडे सुरू होतो. कारण 8व्या महिन्यामध्ये जो आहे हा 8वा महिना हा लग्नाचा आहे. आता हे लग्न कुठलं, हा कुठला शब्द आहे. आपण जे दृश्यात एक लग्न करतो हे वेगळं, पण इथे जो लग्न शब्द वापरलेला आहे तो जेव्हा गर्भधारणा झाली त्या सेकंदाला कुठल्या प्रकारचं कुठलं लग्न होतं म्हणजे कुठली रास होती ह्याला महत्व आहे. 2 तास ते जे असतात हे 2 तासामध्ये कुठले होते यासाठी थोडं शास्त्र शिकणं आवश्यक आहे. शास्त्र शिकलं की अजून तुम्हाला छान पद्धतीने समजेल. तर ते जे लग्न आहे त्या लग्नानुसार ते बालक मागणी करायला सुरुवात करतं. गुरुचा संबंध असेल तर गोड खावंसं वाटतं. म्हणजे एखादी स्त्री म्हणते की मी कधी मला अजिबात गोड आवडत नव्हतं पण मी प्रेग्नंट असताना खूप गोड खाल्लं, कारण त्या लग्न जे होतं ते गुरुशी निगडीत होतं. एखादी म्हणते की मला अजिबात पूर्वी तिखट सहन व्हायचं नाही पण मी आता इतकं तिखट खाल्लं कारण मंगळाचा संबंध आला. मंगळ आहे हा अग्नितत्वाचा आहे, हा तिखट आहे, त्यामुळे त्या पद्धतीची मागणी सुरू होते जे 8व्या महिन्यात. म्हणून आपण म्हणतो की अरे डोहाळ जेवणाला तुला काय खायचंय, त्या गर्भवती स्त्रीला आपण म्हणतो की ताई तुला काय खायचंय, कसले डोहाळे लागले, हा जो प्रश्न येतो तो 8व्या महिन्यात येतो. 8वा महिना झाल्यानंतर 9व्या महिन्यामध्ये परत कोणाचा संबंध आला तर पुन्हा चंद्राचा आला. जलतत्व आहे जे मगाशी आपण त्वचेसाठी वापरलं गेलं होतं तोच चंद्र
आता पाणी रूपाने आपल्याला आपली आतली पूर्ण त्या गर्भाची हालचाल करायला लावतो. कशी? तर आपलं जे डोकं आहे ते अधोमुखी करण्यासाठी हालचाल करायला लागतो. आपण बघतो ना 9व्या महिन्यामध्ये अनेक वेळेला सोनोग्राफी करायला बोलवतात, कारण ते गर्भ तो बरोबर त्या दिशेने हालचाल करतोय की नाही, त्याचं डोकं खालच्या बाजूला येत आहे की नाही हे डॉक्टर निरीक्षण करत असतात. मग त्यावेळेला म्हटलं जातं की पाणी कमी झालंय गर्भाशयातलं किंवा पाणीचं हे झालंय, असं जे काही भाषा वापरली जाते ती तो हा चंद्र आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ते 9 महिने पूर्ण होतात. आता 10वा महिना, कारण 9 महिने 9 दिवस 9 तास 9 मिनिटं असा तर प्रवासानंतर हा आपण आपला जीव निर्माण झालेला आहे, आपण जन्माला आलेलो आहोत. मग 9 महिने पूर्ण झाले. आता काय आहे तर 10व्या महिन्यातलं हे 9 दिवस 9 तास असं कुठला तरी कालावधी येणार आहे. मग हा कोणाच्या अंमलाखाली येतो तर हा रवीच्या अंमलाखाली येतो. रवी काय, रवीने अस्थि दिलेले आहेत, लिंग दिलंय, पण तोच रवी आपल्याला परत जन्माला घातलो, म्हणजे जन्माच्या क्षणी परत रवीचा संबंध येतो. अशा प्रकारे हे 7 ग्रह आपल्या पिंड तयार होताना महत्वाच्या भूमिका निर्माण करतात. तुम्ही म्हणाल रवी 2दा झाला, चंद्र 2दा झाला, हे लग्न पण कुठल्या तरी ग्रहाचंच आहे ना, म्हणजे 7च ग्रह तुम्हाला अशा पद्धतीने निर्माण करताना दिसतात. आता मला असं वाटतंय तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पूजेमध्ये नवग्रहांना का मांडतो. आता हा राहू केतूचा काय संबंध आहे? 7 ग्रहांची तर उकल आपण आता इथे ऐकली, पण राहू काय, महत्वाकांक्षा, जगण्यासाठी महत्वाकांक्षा ही राहूकडे. हे छायाबिंदू आहेत, हे गणिती रूपाने काढले जातात आणि ते पण सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. केतू देखील जो आहे हा अध्यात्म दाखवतो, त्याची ताकद दाखवतो, अनेक गोष्टी आहेत. मी एक फक्त तुम्हाला सांगते, प्रत्येक ग्रहाला अनेक कारकत्व प्राप्त आहेत, अनेक भूमिका त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. त्यातल्या महत्वाच्या भूमिका तुम्हाला सांगण्याचं मी काम केलं. म्हणून हे 7 ग्रह आणि राहू केतू अशांची पूजा आपण करतो की मला निर्माण करताना तुम्ही सगळेजण होतात, म्हणून मी तुम्हाला वंदन करतो, तुम्हाला आराधना करतो, तुमचं अर्चन करतो, ही त्यामागची भावना आहे. आता मला सांगा की ही जर शास्त्रीयसहित गोष्ट आपल्याला समजलेली असताना आपण आपल्या पुढच्यांनाही सांगायला पाहिजे, जी आपल्या आधीच्या काही काळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचली नाही. पण आज आपण जर ती शास्त्रसहित समजलेली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण आपला सनातन धर्म, आपली संस्कृती, आपल्या ह्या ऋषीमुनींनी केलेला अध्ययन आणि त्यानुसार मांडलेल्या ग्रंथरूपाने आपल्याला दिलेलं हे ज्ञान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. माझ्या मते तुम्हाला आता ह्या नवग्रहाच्या पूजेचा आणि आपल्या काय आहे विचार हा आता पटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट भरपूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. अगदी लहान मुलापासून प्रत्येकाला कळू देत की आपलं नवग्रह काय आहे, कारण त्या मुलांना प्रश्न पडलेले असतात. ती पूजा अशी काय आहे, त्याच्यात गहू का, त्याच्यात तांदूळ का, मग ती ह्याची पानच का, खूप प्रश्न पडलेले असतात आणि आपण निरुत्तरी असतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मुलांना समजल्या तर त्या आपल्या धर्माची जी शिकवण आहे ती शिकवणीबद्दल आदरयुक्त त्याच्याकडे बघतील. म्हणून हा व्हिडिओ मी इथपर्यंतच थांबवते आणि जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओला पुढच्या विषयाला भेटूयात. धन्यवाद.